नमस्कार, मी संपादक श्री हनुमंत संतराम भेदे. आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल. पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी. नांदेड जिल्ह्यातील शिकारा तालुका मुखेड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 3 मधील भाटूतांडा वस्तीच्या नागरिकांना पक्क्या रस्त्याची सोय नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांशी झगडत आपले जीवन जगावे लागत आहे. परिणामी यामुळे परवा एका गरोदर महिलेला 4 नागरिकांनी बाजेच्या सहाय्याने खांद्यावर घेऊन मुखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याची दुःखद घटना घडली आहे. तसेच येथील बहुतांश चिमुकल्या शाळकरी मुलांना दररोज चिखल तुडवत जीव धोक्यात घालून शाळेत ये-जा करावे लागत आहे. भाटूतांडा ही वस्ती मुखेड शहरापासून अगदी 4 किलोमीटर अंतरावर असून आतापर्यंत 50 वर्ष झालेत, मात्र एकाही खासदाराने किंवा आमदाराने इकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असल्याचे जनतेत बोलले जात आहे. दरम्यान सद्यस्थितीत आमदार माननीय तुषार राठोड हे मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामुळे भाटूतांडा येथील एक सुजाण नागरिक श्री शिवाजी भाटू राठोड यांनी आमच्या चॅनलशी बोलताना आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्या आता आपण ऐकूया. माय माऊली न्यूज चॅनलसाठी आनंद पाटील श्रीरामे, महाराष्ट्र प्रतिनिधी. मी शिवाजी भाटू राठोड, राहणार भाटूतांडा, शिकारा तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. भाटूतांड्याला अद्याप रस्ता झालेला नाही आणि साहेबाकडे आम्ही एक वेळेस नाही, वारंवार 10 वेळेस जाऊन बी आमच्या रस्त्याची साहेबाकडनं समस्या सुटली नाही. आणि आमच्या तांड्यातील लातूर फाटा येथे जाणारे कमीत कमी 25 विद्यार्थी आहेत आणि इथं जिल्हा परिषद जुन्ना येथे जाणारे 10 ते 15 विद्यार्थी आहेत. त्याला आवक जावक पाण्यातून करावं लागते. ही रस्त्याची समस्या आजपर्यंत सुटलेली नाही. त्यासाठी साहेबांना कळकळीची विनंती आहे की बाबा आमच्या तांड्यावर लक्ष द्या आणि आमच्या तांड्याची रस्त्याची समस्या तेवढी सोडवा. महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.